पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर, तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर, नाव भरोशाचा. दशावतारी नाटक सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून वैष्णवी जोशी यांचं स्वागत करावं. खरं तर माफ करा, मला यायला उशीर झाला, पण आमचं असं झालं होतं की दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी एकाच वेळी ठरले आणि पेडणे आणि आगरवाडा ह्या दोन्हीकडे कार्यक्रम होते. खरं तर माझं असं झालेलं की आता दोन्हीकडे आम्ही सातत्याने गेले 3 वर्ष सादरीकरण करतोय, तर कुठे नाही बोलू शकत नाही आणि मुलांना आलेली संधी मी नाकारू शकत नाही, तो हक्क मला नाही. आणि याचं श्रेय खरं तर मी आज विशेष माझी आई, बाबा आणि माझ्या विद्यार्थिनी स्वरा, जान्हवी, जीविका, मानसी, दीपाली शेगावकर, सौरभ, त्विषा, तसंच आपलं जे सूत्रसंचालन करणारी श्रेया आहे यांना जाते, कारण त्यांनी म्हटलं की आम्ही सांभाळतो, तू तिकडचा कार्यक्रम कर दीदी, म्हणून मी खरं तर हे दोन्ही कार्यक्रम करू शकले. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कुणाचं नाव राहिलं असेल तर कृपया मी दिलगिरी व्यक्त करते. त्यानंतर आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याची पूर्ण जी समिती आहे, सांस्कृतिक अध्यक्ष असतील, मंडळाचे अध्यक्ष असतील, तसेच सर्व सदस्य, कार्यकारिणी समिती जी आहे, त्या सर्वांचे आम्हाला गेले 3 वर्ष सातत्याने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण कलाकाराला खरी भूक असते ती व्यासपीठाची, आणि ती भूक मला वाटतं या सर्व बालकलाकारांची तुम्ही आम्हाला ही संधी देऊन आम्हाला उपकृत करता. आणि सातत्याने गेले 3 वर्ष आमचे बालकलाकार इथे हे सादरीकरण करतात. कारण वर्गात आम्ही शिकतो, परंतु त्याचं जे खरं प्रॅक्टिकल असतं, जे ॲनालिसिस असतं, ते आम्हाला स्टेजवर आल्यावरच समजतं. कारण मी नेहमी म्हणते मुलांना की तुम्ही वर्गात जर 100% करता, त्याचं घरी जर 80% होत असेल, तर इथे स्टेजवर जे सादरीकरण असतं ते 50%वर पोहोचतं. आणि ते 50% ते 100%चा जो प्रवास आहे हे पुन्हा पुन्हा सादरीकरणातूनच होतो. आणि तो जो स्टेज फिअर आहे, स्टेज ॲडजस्टमेंट आहे, प्रत्येक स्टेज वेगळी असते. कालची मोर्चीची वेगळी होती, पेडण्याची वेगळी आहे, ही वेगळी आहे. तर हे सर्व करूनच त्यांना त्याची सवय होते. आणि ही खरंच खूप मोठी संधी आम्हाला हे मंडळ सातत्याने देतं. आणि वेळेच्या बाबतीत देखील मी गावकर सरांना मेसेज केला की जरा आम्हाला थोडंसं ॲडजस्ट करा, म्हणजे मी ते करून इकडे पोहोचले तर चालेल का. तर त्यांनी ते देखील मला समजून घेतलं. एवढे सपोर्टिव्ह आणि मोटिवेटिंग हे मंडळ आहे, आणि त्याचे खरंच मी आभार व्यक्त करते. तसंच आपल्यामध्ये सर्व पालकांचे एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण खूप मेहनत घेतली आहे पालकांनी त्यांचा कॉस्ट्यूम, ड्रेसअप, रिहर्सल्स यासाठी. तसंच प्रत्येक मुलांनी देखील खूप प्रॅक्टिस केली आहे, आणि त्यांचं देखील मी अभिनंदन करते. आपल्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निवृत्ती शिरोडकर सर उपस्थित आहेत, विठोबा बगळे सर उपस्थित आहेत, त्यांचे देखील मी मनस्वी आभार व्यक्त करते. सातत्याने आज देखील आमचे मुलांना अनेक चॅनल्सवर आणि प्रसारमाध्यमातून त्यांची प्रसिद्धी होते, आणि याचं पूर्ण श्रेय सर तुम्हाला जातं. तर खरंच पूर्ण नाट्यारंभ परिवारातर्फे मी आपले मनस्वी आभार व्यक्त करते. आणि लाईट्स, डेकोरेशन, स्टेज सेटअप, साऊंड सिस्टम हे ज्या जणी हाताळतायत, जे लोक यात इन्व्हॉल्व आहेत, त्या देखील सर्वांचे आभार. चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला माफ करा, त्याबद्दल दिलगिरी. आणि या कार्यक्रमाचा शेवटचा अभंग आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. शेवटी एकच सांगते की नाट्यारंभ स्कूल ऑफ आर्ट्स हे 2022 पासून चालू ऑफिशियली आहे. आणि मला आज अभिमान वाटतो सांगताना की गांधर्वचे आम्ही मध्यमा प्रथमपर्यंतच्या मुलींनी परीक्षा दिलेल्या आहेत, आणि सातत्याने आमची मुलं
100% रिझल्ट घेत आहेत. दरवर्षी सेंटर टॉपर्स हे मी अभिमानाने सांगू शकते की नाट्यारंग स्कूल ऑफ आर्ट्सच्या मुलं असतात. मग ते हरमल सेंटर असू दे किंवा कोरली सेंटर असू दे किंवा पणजी सेंटर असू दे, सातत्याने दर परीक्षेला मला अभिमान वाटतो की प्रत्येक प्रारंभिक पासून मध्यमापूर्णपर्यंत सेंटर टॉपर्स हे नाट्यारंभचे झालेले आहेत. आणि याबद्दल खरंच पुन्हा एकदा सर्व मुलांचे मी अभिमानाने सांगू शकते की तुमची मेहनत आहे ती तुमच्या रिझल्ट्सवर दिसते, तुमची स्टेजवर दिसते आणि याबद्दल आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आणि नाट्यारंभचे जे ब्रांच आहेत, मला काही पहिल्यांदा जेव्हा झाला होता तेव्हा 40 मुलं होती असं मी नमूद केलं होतं आणि आज मी अभिमानाने सांगते की नाट्यारंभचा आज 4 शाखा आहेत आणि 100हून अधिक मुलं भरतनाट्यमचे धडे घेत आहेत. आणि आज मी पेडण्याला म्हटलं की 2005-06 साली मी पेडण्याच्या स्टेजवर गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात गुरु रीमा गडकरी ताई यांच्या अंडर नृत्य केलं होतं आणि आज तिथे शिक्षिका म्हणून मी कार्यक्रम करते तेव्हा एक वेगळा अभिमान असतो. तेव्हा तेच मला असं अपेक्षित आहे अजून 10 वर्षांनी या मुलांपैकी कोणतरी शिक्षिका आपल्या मुलांना घेऊन इथे कार्यक्रम करेल आणि मी ऑडियन्समध्ये बघून मला अभिमान वाटेल की माझी स्टुडंटच्या मुली इतकं छान नृत्य करतात. आणि हीच मी गणेशाचरणी प्रार्थना व्यक्त करते आणि एक सुंदर कलाकार आपल्या पेडणे महालात घडतील हीच प्रार्थना मी गणेशाचरणी करते आणि माझे 2 शब्द थांबवते. Yes. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
है वो कौन? मेरे रक्त की हर बूंद में है एक नए दानव का बीज, मार सके ना कोई, मैं रक्त बीज। हे मां पार्वती, उपकार करो, रक्त बीज का संहार करो, बचा लो हम सभी के प्राण, इस सृष्टि का उद्धार करो। तेरा विनाश करूंगी। Sankarakam Shamavadhanam Vedavanchanashakam Vinashakam Vinashakam Kali Sankarakam Shamavadhanam Vedavanchanashakam Vinashakam Vinashakam जाने चले संताप बड़े घड़ी पहर संसार थमे माँ की अर्घ है माही सुने मन प्राण में तू है अकाली के जन्म मरण का मोह मिटे तेरी शक्ति लहू में बहे चंड मुंड धारे रामा चंडी के तेरा ही आसरा हो। Ring, 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 ring,
काली में महाकाली में चर्चिताय वन्देश्वर नाथ महेश्वराय मन्दाय पुष्पमधु पुष्पसुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुम्भोद्भव गौतमाय मुनीन्द्र देवार्चित शेखराय चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै नकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुम्भोद्भव गौतमाय मुनीन्द्र देवार्चित शेखराय चन्द्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै नकाराय नमः शिवाय नित्यस्वरूपाय जटाधराय लीलाकहस्ताय सनातनाय दिव्या
दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय।
पुष्पवर्षावर
नाचती वैष्णवबाई नाचती वैष्णवबाई
अखिलभुवनमुं कात्तिडुं अम्बिके അതിശയം നിദം നിദം നികഴ്ത്തിടും അങ്ങയെ അതിശയം നിദം നിദം നികഴ്ത്തിടും അങ്ങയെ ആദിപരാശക്തിയെ महाशक्ति महेश्वरी महाशक्ति महेश्वरी महिषासुर शक्ति महेश्वरी महिषासुर शाम्भवी चन्द्रमौळिरबलाभरणा उमा पार्वती काली हैमवती शिवा नयनी कात्यायनी भैरवी सावित्री नवयौवना शुभकरी साम्राज्य लक्ष्मी प्रदा Ram
बॅग नका.
रामचंद्र दशरथ नंदनं श्रीरामचंद्र कृपालु भजमगा
स्वागतम, शुभ स्वागतम. श्री गणेश, रंगदेवता आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मी श्रेया फडते नाट्यरंग स्कूल ऑफ आर्टच्या या भक्तिधारा कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आपण ज्या गोमंत भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत त्या गोमंत भूमीची आपण देणं लागतो. ज्या संस्कृतीशी नाळ आपली जोडलेली आहे आणि ह्याच संस्कृतीचं जतन करणं हे आपलं कार्य आहे आणि तेच तुमच्या समोर नृत्य स्वरूपात आम्ही प्रस्तुत करणार आहोत. तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही भारतीय संस्कृतीमध्ये देवा गणरायाला वंदन करून केली जाते. तर सुरुवात करूया आजच्या या नृत्य आविष्काराने.